डिजिटॉक्स मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। इंजिनिअरिंग, मेडिकल, बिझनेस असे क्षेत्र सोडून जेव्हा एखादी व्यक्ती माणुसकीच्या क्षेत्रात माणुसकीसाठी काम करायचं ठरवते, तेव्हा ती फक्त एक संस्था नाही तर अनेकांचे आयुष्य बदलून टाकण्याची चळवळ उभी करते। आज आपल्या सोबत आहेत माधुरी सुनील पाठक मॅम, ज्या आई बाबा मेडिकल फाउंडेशनच्या संस्थापक आहेत, ज्यांनी समाजातील गरजूंसाठी वैद्यकीय मदत, सामाजिक सर्व्हिस आणि नवीन आशा निर्माण केली आहे। तर चला तर मग जाणून घेऊया या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि त्यांनी कोणत्या अडचणींवर मात करत इथपर्यंत पोहोचले आणि त्याचबरोबर आपण सुद्धा या कामाचा भाग बनू शकतो का हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅम। नमस्कार, माझं नाव माधुरी सुनील पाठक, मी आई बाबा मेडिकल फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष आहे। आणि सर्वप्रथम तर मी आपले आभार मानते आणि आपल्या डिजिटॉक्सचे आभार मानते की त्यांनी आज मला इथं बोलण्याची संधी दिलेली आहे, तर त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले धन्यवाद करते। थँक्यू सो मच मॅम। तर सर्वात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की या संस्थेची स्थापना कशी झाली आणि या संस्थेची स्थापना करण्यामागे तुमची प्रेरणा कोणती होती? आज असं सांगायचं म्हणजे सर्वप्रथम तर मला हे सामाजिक क्षेत्रात पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच आवड होती आणि शिक्षणातही तसं आवड होती, परंतु समाजकार्य करण्यामध्ये जास्त मला इंटरेस्ट होता। मी जेव्हा म्हणजे लहान होते तेव्हापासून कोणाला काही मदत लागली तर करायचे, कुठल्या गरजू असतील, अडचणीत असेल तर त्यांना जे होईल, पैशाची नाही तर आपल्या म्हणजे स्वतःच्या याच्याने कुठलं काही करता येईल का त्यांच्यासाठी हे बघायचे। पण जसं म्हणजे माझं लग्न झालं आणि मी कुठलं तरी फील्ड निवडायचं ठरवलेलं होतं, तर सामाजिक क्षेत्र हे माझं आवडीचं फील्ड होतं। मग मी त्या फील्डमध्ये पहिले मार्केटिंग केलं, मार्केटिंग नंतर मग काही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये काम केलेलं आहे। त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपली स्वतःची NGO रजिस्टर करायची आणि या क्षेत्रामध्ये पूर्णपणे काम करायचं। तर कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टीकडनं म्हणजे डॉक्युमेंट्स झालं तर त्याच्यासाठी NGOचे रजिस्ट्रेशन हे खूप महत्त्वाचे असते। तर मी ते रजिस्ट्रेशन केलं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे माझं एक वैद्यकीय फील्ड म्हणून मी काम करते, ज्याच्यामध्ये जे गरजू मुलं असतात, गरजू रुग्ण असतात, ह्या लोकांना मदत करणे। तर ह्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं आहे 2021 मध्ये, आता जवळपास 5 वर्ष झालेली आहे। तसंच 15 वर्षापासून मी या फील्डमध्ये काम करते, पण माझं या संस्थेचं रजिस्ट्रेशन मी 2021 मध्ये केले। प्रेरणा म्हणजे मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोकांना मदत करणे, कारण एकदा म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या आजीला कॅन्सर झाला होता। त्यावेळेस पैशाची तर सगळ्यात खूप अडचण होतीच आणि माझ्या आजीला कॅन्सर झाला, ती त्याच्यामुळेच खूप घाबरून गेली होती आणि पैसे नसल्यामुळे तिची ट्रीटमेंट करू शकत नव्हतो। तर त्यावेळेस हा विचार म्हणजे होताच की काहीतरी आपण म्हणजे रुग्णासाठी काहीतरी करायला पाहिजे। हे लहानपणापासून एक कुठंतरी म्हणजे दडलेलं एक म्हणजे पैसा नसल्यामुळे आपली आजी मरण पावली हे एक दुःख होतं माझ्याकडे। पण नंतर मग मी या क्षेत्रामध्ये आले आणि मग मी म्हटलं नाही, आता आपल्याला रुग्णांसाठीच काहीतरी करायचं, म्हणून मी माझे NGO सुरू करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी कार्य करते। खूपच छान मॅम। तर मॅम तुमचं जे NGO आहे ते कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये काम करतं, जसं की मेडिकल आणि सोशल मध्ये ते खास करून कोणती कामं करतात? आपल्याकडे जे NGO आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या बायलॉजमध्ये तसं आपण टाकलेलं आहे की कारण प्रत्येक बायलॉजचं एक ठराविक हे असतं काम म्हणजे कार्याची पद्धत असते, ते त्याच्यामध्ये नमूद करावं लागते। आपण वैद्यकीय क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्राला जास्त प्राधान्य देतो आहे, परंतु काही सामाजिक महिलांचं सक्षमीकरण आहे किंवा त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना मदत करणे, ह्याही गोष्टी आम्ही आमच्या NGO मार्फत करत असतो। परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपलं वैद्यकीय क्षेत्र, जिथं रुग्णांना जास्तीत जास्त मदत करून देणे, मुलांना स्कॉलरशिप मिळवून देणे, त्यांच्या एज्युकेशनबद्दल थोडा विचार करणे, अशा आपण या गोष्टी आपल्या NGO मार्फत राबवत असतो। तर मॅम आजकाल अशा समाजात कोणते प्रॉब्लेम्स आहेत, जसे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत किंवा सोशल प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यावर तातडीने ॲक्शन घेतली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये या गोष्टी मिळणे खूप कठीण झालेले आहे। मोठे कॉलेजेस नसतात, त्याच्यानंतर मोठे हॉस्पिटल नसतात, तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचणे, त्यांना मदत करणे, मुलांच्या शिक्षणाचा विचार करणे, ह्या गोष्टींची खूप गरज आहे। कारण या गोष्टी ग्रामीण भागामध्ये पोहोचवणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की आम्ही जास्तीत जास्त गावामध्ये जाऊन लोकांना माहिती देणे, याबद्दल अवेअरनेस करणे
आजाराबद्दल माहिती देणे. कारण काय की लोकांना आजार असतो परंतु माहिती नसते. मग ते अचानक काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि अशा वेळेस पैशाचाही खूप मोठा प्रॉब्लेम येतो. मग अशा लोकांपर्यंत आजार येण्या अगोदर पोहोचणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आम्ही तेच करत असतो. तर मॅम, जसं की तुम्ही मेडिकल कॅम्प सुद्धा घेता किंवा हेल्थ रिलेटेड कोणत्या गोष्टी असतात त्या गोष्टींमध्ये सुद्धा इनिशिएट घेतात, तर ह्या ग्राउंड लेवलच्या लोकांमध्ये या सर्व गोष्टींमुळे काय बदल घडतो? आम्ही जे कॅम्प वगैरे घेतो, जे म्हणजे वैद्यकीय शिबिर घेतो, त्याच्यामध्ये लोकांचं चेकअप करतो, त्याच्यामध्ये लोकांना काय आजार आहे ते जाणून घेण्यास म्हणजे आम्हाला मदत होते. त्याच्यानंतर त्यांना आपण त्यांना कशी मदत करू शकतो की त्यांचे आजार कोणते आहे. कारण आज म्हणजे भरपूर असे वेगळे आजार आपल्याला भोवताना दिसतात आहे, परंतु लोकांकडे पैसा नसतो. मग ह्या शिबिरामार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यांचे आजार काय आहे हे कळल्यानंतर आम्ही त्यांना मदतीचा प्रयत्न करतो की जितकी जास्त मदत आम्हाला करता येईल त्या संदर्भामध्ये त्यांचे डॉक्युमेंटेशन काय असतात काय नाही ते सगळं बघून आम्ही त्यांना मदत करतो. त्याच्यामुळेच आम्ही हे शिबिर अरेंज करतो की जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर त्यांचे आजार कळले पाहिजे आणि आजार येण्या अगोदर त्यांचं एकदा चेकअप पण होणं खूप गरजेचं असतं, म्हणून आम्ही ते कार्य करतो. तर मॅम, जी तुमची टीम आहे तर ती अशा भागांमध्ये कशी पोचते जिथे म्हणजे बेसिक हेल्थ रिलेटेड केअर सुद्धा उपलब्ध नाही, या भागांमध्ये तुमची टीम कशी पोचते? गेल्या 15 वर्षापासून जे मी कार्य करते आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, तर जवळपास महाराष्ट्रामध्ये मी भरपूर लोकांना मदत केलेली आहे आणि त्या मदतीच्या माध्यमातून म्हणजे कसं की माउथ पब्लिसिटी ऑलरेडी माझी झालेली आहे. तर मग अशा वेळेस लोक मला सांगतात किंवा माझे जे काही समाजसेवक असतात ते सांगतात मला की मॅडम रुग्णांना अशी मदत हवी आहे, म्हणजे त्या पद्धतीनं. किंवा आणखी कधीतरी माझे फेसबुकला वगैरे ॲड बघितलेले असतात, त्याच्या माध्यमातून लोक माझ्यापर्यंत पोहोचतात. आणि काही आपले नगरसेवक आहेत की ज्यांना हे माहिती आहे की बाबा आपण मदत करतो, असे लोक पण आपल्याकडे पेशंटला पाठवतात. तर मग आपण त्या माध्यमातूनच जास्तीत जास्त कार्य आत्तापर्यंत करत आलेलो. परंतु आता आपण हा विचार करतोय की आपण सगळं जग डिजिटलवरती चालतं आहे आता, त्याच्यामुळे आम्ही पण फेसबुक मार्केटिंग, त्याच्यानंतर शिबिर, अशा या गोष्टीमार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. आपलं यूट्यूब चॅनल पण आहे की ज्याच्यामध्ये आपण बाकीचे रोजचे आपले जे काही उपक्रम आहेत, कुठल्या स्कीम येतात, कुठलं काय येतं ते लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. जितकं जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तितका आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. खूपच छान मॅम. तर मॅम, तुमच्या NGO मार्फत अशा कोणत्या प्रोग्राम राबवले जातात ज्यांना म्हणजे या गोष्टींबद्दल माहिती नाही आहे तर त्याच्यामध्ये अवेअरनेस जागृत होतं? आम्ही शाळांमध्ये शिबिरं राबवतो, शाळेमध्ये प्रेझेंटेशन करतो आणि बाकीचे जे आपले बचत गट वगैरे आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बचत गटामध्ये मीटिंग्स घेणे वगैरे आणि शिबिर वगैरे जे आहे म्हणजे प्रत्येक एरिया वाईज आम्ही तसे शिबिर पण आयोजित करतो हॉस्पिटलमार्फत की तिथं चेकअप वगैरे केलं जातं. तर याच माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि बाकी आपलं फेसबुक, डिजिटल मार्केटिंग ह्या त्या गोष्टी आपण त्याच्या मार्फत सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतो. तर मॅम, जे तुमचं NGO आहे ते व्हॉलेंटियर्स किंवा डोनर्स सोबत कसं कोलॅबरेशन करतात? डोनर्स आणि व्हॉलेंटियर हे आमच्यासाठी मेन म्हणजे मुद्दा आहे. त्यांच्या काही रिक्वायरमेंट असतात, त्यांचे काही विचार असतात, तेही आमच्यापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे असते. कारण प्रत्येक वेळेस आपण आपलंच सांगत बसणं हेही चुकीचं असतं. म्हणून आम्ही अशा वेळेस काय करतो की त्यांचे पण काही विचार असतात, त्याच्यामध्ये आपल्या प्रोजेक्टमध्ये काही चेंजेस करायचे असतात का, किंवा कोणी असं सांगतं की मॅडम तुम्ही असं करा, याच्यामध्ये काही बदल केल्यामुळे तुमच्या म्हणजे NGOमध्ये काही फरक पडतो का. मग त्यांचे विचार आणि आमचं कार्य ह्या दोन्ही गोष्टी आम्ही एकत्र जुळवून आणून आम्ही त्याच्यावरती पण चांगल्या पद्धतीनं काम करतो. आमच्यासाठी ते दोन्ही क्षेत्र खूप महत्त्वाचे आहेत. मॅम, एखादी अशी घटना तुमच्यासोबत घडली आहे जी तुम्हाला पर्सनली टच झाली आणि ज्यामुळे तुमचं जे मिशन आहे त्यात पुढे जाण्याचा तुम्हाला मार्ग भेटला? असं तर मी जेव्हा काम सुरू केलं म्हणजे रजिस्ट्रेशन झालं, माझं काम सुरू झालं, पण जेव्हा मी हॉस्पिटलच्या मार्केटिंग करत होते अगोदर, आयुर्वेदिकची पण मी मार्केटिंग केलेली आहे. आणि हॉस्पिटलच्या बाहेर निघाल्यानंतर मी एक व्यक्ती आहे ज्यांचं मी नाव घेऊ शकत नाही, पण ते बाहेर असे रडत बसलेले होते. तर मी सहज विचारलं की दादा काय झालं तुम्हाला, का बरं रडताय? तर ते अक्षरशः म्हणजे त्यांना बोलता पण येत नव्हतं. तर तरी पण मी त्यांना थोडं समजवलं. मी म्हटलं काय झालं मला सांगा, मला काही मदत करता येईल का.
तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या मिसेसचं हार्टचं ऑपरेशन आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून मी खूप फिरतो आहे पैशासाठी, कारण त्यावेळेस त्या ऑपरेशनची कॉस्ट जवळपास 4 लाख रुपये होती. तर म्हटलं मग तुम्ही इतके दिवस का थांबले? तर ते म्हटले मॅडम मी एक प्रायव्हेट जॉब करतो, माझ्याकडे पैशाची इतकी अरेंजमेंट नाही आहे, पण ऑपरेशन तर करायचं आहे, कारण 4 वर्ष अगोदर सांगितलेलं ऑपरेशन आता 4 वर्ष झाले तरी माझ्याकडनं ते ऑपरेशन माझ्या पत्नीचं होऊ शकत नाही आहे. तर मग मी त्यांचे रिपोर्ट्स घेतले. माझा पहिला प्रयत्न तो होता. मग डॉक्टरांना भेटले, मी म्हटलं सर असा असा प्रश्न उद्भवलेला आहे, 4 वर्षापासून त्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे परंतु ते ऑपरेशन करू शकत नाही, तर याच्यावरती आपण काय करू शकतो? तर सर म्हणाले की आपण त्या पेशंटला एकदा भेटू. मग आम्ही त्या पेशंटला बोलवलं, ते दोघाही जोडप्याला आमच्याकडे बोलवलं. आम्ही त्यांचं सगळा बॅकग्राऊंड बघितलं काय आहे काय नाही, आणि मग आम्ही म्हटलं की ठीक आहे. मग आम्ही पूर्ण मदतीची अरेंजमेंट केली होती त्यावेळेस त्यांच्यासाठी. ऑपरेशनही चांगलं झालं. आज जवळपास मला असं वाटतं ते ऑपरेशन आम्ही 2012मध्ये केलेलं होतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तो पेशंट खूप छान आहे. म्हणजे लेडीज होत्या पण आत्तापर्यंत, आणि त्यांचे माझे रिलेशन आज घरच्यासारखे आहे. आणि तेव्हापासूनच मग मी म्हणजे थोडा मला धीर पण आला की नाही आपण हे काम करू शकतो, आणि तेव्हापासून मी ह्या कामाला आणखी जास्त प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्याकडे आज 15 वर्षामध्ये जर जे माझं अगोदरचं कार्य जर पकडलं तरी जवळपास 6 ते 7 हजार पेशंट आपण महाराष्ट्रातले मदत करून घरी पाठवलेले आहे. खूपच छान मॅम. म्हणजे जे तुम्ही मदत करता तुमच्या NGOच्या मार्फत किंवा तुम्ही NGO सुरू करण्याच्या आधीपासून सुद्धा जी मदत करताय ती खूपच सुंदर आहे. म्हणजे कोणाचा जीव वाचतोय, कोणतरी या सर्व घटनेतून बाहेर येतोय, तर ते खूपच म्हणजे तुम्हाला मानलंच पाहिजे या गोष्टीसाठी. तर मग असा एखादा व्हिवर असेल ज्यांना तुमच्या या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर, किंवा त्यांना व्हॉलेंटियर किंवा त्यांना डोनेशन करायचं असेल तर त्यांनी कशी सुरुवात करावी? आपल्या NGOची वेबसाईट आहे, आपण त्याच्यावरती जे कार्य केलेले आहे ते सगळे अपडेट्स आपण त्याच्यावरती देत असतो. त्याच्यामध्ये आपला बाकीच्या पण म्हणजे जे डोनर्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होऊ शकतो, त्याच्यामार्फत आपले सभासद वाढवू शकतो. तर मी खाली माझी वेबसाईटची लिंक खाली शेअर करते, त्यावरती व्हिजिट करून लोकांनी आमच्या NGOसोबत सहकार्यासाठी म्हणा किंवा जॉईन होण्यासाठी ती वापरू शकतात. तर मॅम तुमचे फ्युचर गोल्स असे काय ज्याच्यावर तुमचं NGO आता सध्या काम करतं? आतापर्यंत तर आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये फक्त मदतीचं काम करत होतो, पण फ्युचर गोल माझा असा आहे की एक छोटंसं हॉस्पिटल जे या रुग्णांसाठी आपण फ्रीमध्ये म्हणा किंवा कन्सेशनमध्ये म्हणा जितकं जास्त आपल्याला त्यांना मदत करता येईल. आपलं हॉस्पिटल असलं की आपल्याला काही सांगायची किंवा करायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक हॉस्पिटलचं प्लॅन आहे जे सगळ्यांच्या आशीर्वादाने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर माझा फ्युचर गोल तोच असणार आहे. खूपच छान मॅम. तर मॅम जेव्हा एखाद्याला मदत लागते तर ते तुमच्याकडे येतात तर त्यांना काही डॉक्युमेंटेशन सुद्धा लागत असते, तर त्याच्या खर्चामध्ये ते स्वतः खर्च करतात की त्याच्यामध्ये तुम्ही काही सपोर्ट करता त्यांना? आमच्याकडे येणाऱ्यांना डॉक्युमेंटेशन म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट्स तर आवश्यक असतं. त्याच्यामध्ये लागतो आम्हाला उत्पन्नाचा दाखला, त्यांचे आधार कार्ड, त्यांचे पेशंटचे रिपोर्ट्स लागतात, हॉस्पिटलचं कोटेशन लागतं, कुठलं हॉस्पिटल रजिस्टर आहे त्या हॉस्पिटलचं कोटेशन त्याच्यामध्ये नमूद करावं लागतं. त्याच्यानंतर त्यांची जे म्हणजे इन्कम प्रूफ आहे ते आम्हाला 1 लाखाच्या आतमध्ये शक्यतो पाहिजे, कारण काय की ते लोकच खरं गरजू असतात. तर अशा लोकांना आम्ही जास्तीत जास्त मदत करतोच आणि ऑपरेशनला त्यांना सपोर्ट करतो या गोष्टीमार्फत, कारण डॉक्युमेंट्स नसलं तर आम्हाला काहीच करता येत नाही. आणि ते डॉक्युमेंट्स वगैरे जे काही आहे ते रुग्णांनी स्वतः तयार करून आणायचे. कुठं अडचण येत असेल तर आम्हाला फोन करायचा, त्यांचा जो काही खर्च असतो तो पेशंटला करावा लागतो. आणि कधी कधी काय होतं, खूप मोठं ऑपरेशन असतं आणि अशा वेळेस आमच्याकडनं आम्ही जेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो तेवढी करतो, परंतु त्यांनाही कधी कधी स्वतः जवळचे पण पैसे खर्च करावं लागतात. पूर्ण मदत मिळणं हेही खूप कठीण असतं. मग आम्ही त्यांना 60-70% म्हणा, 80% म्हणा, कधी कधी फ्रीमध्ये पण, कुठली जर योजनेमध्ये जर ते ऑपरेशन बसत असेल तर आम्ही ते फ्रीमध्ये पण करून देतो. परंतु समजा आता कॅन्सरसारखे आजार आहे, हे म्हणजे खर्च सांगू शकत नाही, आज चांगला तर उद्या म्हणजे त्याची कंडिशन कशी असू शकते. मग अशा वेळेस आमच्याकडनं जेवढी मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तर ती आम्ही करतो. बाकीची त्यांना आम्ही सांगतो की बाबा तुम्ही तुमच्या परीने पण तयारी ठेवा.
तर अशा पद्धतीनं रुग्णाचं आम्ही म्हणजे ऑपरेशन वगैरे करून देतो. खूपच छान मॅम. तर मॅम एक महत्त्वाचा प्रश्न की तुमची जी NGO आहे ती फक्त याच एरियामध्ये काम करते की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकते? आपल्या NGOचं रजिस्ट्रेशन तसं फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, कारण आपण ऑल ओव्हर इंडियाच नाही तर आपल्याला इंडियाच्या बाहेरचं सुद्धा रजिस्ट्रेशन आहे ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. पण सुरुवात आपली महाराष्ट्रापासूनच असल्यामुळे आपण शक्यतो महाराष्ट्रात जास्त काम करतो. परंतु एखादी पेशंट जर बाहेरून आला, महाराष्ट्राच्या बाहेरचा जरी असला तरी आपण त्यांना मदत करू शकतो. तर मॅम तुम्ही जे हेल्प करता तर ते कोणत्या कोणत्या प्रकारचे ऑपरेशनमध्ये तुम्ही हेल्प करू शकता? आपल्याकडे तर तशी मोठ्या ऑपरेशनसाठी भरपूर मदत मिळते, परंतु काही छोट्या ऑपरेशन आता काही योजना पण आलेल्या आहेत की ज्यामध्ये छोटे ऑपरेशन पण कव्हर केल्या जातात. मग असे ऑपरेशन असलं तर आपण स्कीममध्ये वगैरे करून देतो. परंतु मोठे ऑपरेशन असेल तर जसं उदाहरणार्थ कॅन्सर झालं, डायलिसिस झालं, किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे किंवा केमो, रेडिएशन ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात याच्यासाठी पैसा जास्त खर्च करावा लागतो. मग अशासाठी आम्ही जास्तीत जास्त मदत बाहेरून काही NGOsकडनं, काही जे डोनर्स असतात ते लोक करतात, काही हॉस्पिटलच्या स्कीम असतात किंवा काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात. आम्ही अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांना कुठं बसवता येईल अशा पद्धतीने आम्ही त्यांना मदत करतो. खूपच छान मॅम. स्कीम म्हणजे जर बघितलं तर आपला आयुष्यमान योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे किंवा कॉर्पोरेशनच्या काही स्कीम आहे, काही मंत्रालयाच्या योजना आहे, तर आणि काही धर्मदायकच्या पण काही योजना असतात. तर ह्या ज्या स्कीममध्ये जो पेशंट बसू शकतो अशा स्कीम आम्ही त्यांच्यासाठी राबवतो. जेव्हा मदत खूप जास्त लागत असेल तर मग हे पण ऑप्शन आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. खूपच छान मॅम. थँक्यू सो मच माधुरी मॅम. आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या ऑडियन्सला इतकं छान गाईड केलं. NGOमध्ये NGO बद्दल इतकं छान सांगितलं. NGOमध्ये काय यावं आणि लोकांना मदत केल्यावर काय सुख भेटतं याबद्दल सुद्धा सांगितलं. त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. थँक्यू. तुम्ही पण आम्हाला ही संधी दिली इथपर्यंत येण्याची, त्याबद्दल आपल्या डिजिटॉकची पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम.